तर हा आता वाशीचा ब्रिज क्रॉस करतोय. तसं मी सांगितलं की मी चाललोय भीमाशंकरला. मी झिरो नाही केलं, प्रत्येक वेळी विसरतो मी. फॉग तर वाढतच चाललंय आता, तर खूपच जास्त फॉग झालंय. आणि अजून एक फ्रेंड होता, तर आम्ही तिघ जण त्या ग्रुप सोबत आलेलो, तेव्हा पण खूप मजा आलेली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पेळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी निघालो एका राईडला. आज आहे शनिवार आणि माझी 2 दिवसाची राईड असणार आहे, शनिवार आणि रविवार अशी. मी चाललो आहे भीमाशंकरला, पुण्याच्या पुढे. तर तुम्हाला माहिती असेल भीमाशंकर हे एक शंकराचं स्थान आहे. ते शंकराचं देऊळ आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक देऊळ आहे. तर मी चाललो आहे भीमाशंकरला. चला भेटू रोडवर. तर असा काही सेटअप केला आहे मी बाईकवर. माझी वायटेराची पॉड बॅग इथे बांधली आहे, त्यामध्ये कपडे आणि टॉप बॉक्समध्ये माझं थोडं कॅमेरा रिलेटेड थोडे गेअर्स आहेत, म्हणजे ड्रोन आहे स्पेशली आणि गिम्बल आहे, ॲक्शन कॅमेरा ते इकडे, आणि हा 360 पण आहे. मी थोडा 360 पण इथे माउंट करायचा प्लॅनिंग आहे माझा. जर तुम्ही माझा मागचा व्लॉग बघितला असेल त्यामध्ये मी 360चे व्हिडिओ घेतले होते, पण त्यावेळेला ही मोठी विंडस्क्रीन नव्हती. हे मी कालच इन्स्टॉल केली आहे. तर बघू 360ला कसं माउंट करता येईल. आता तर काळोख आहे, म्हणजे उजेड व्हायला सुरुवात झाली आहे. तर आता तर 360 ना लावणं, कुठे वाटेत थांब तेव्हा लावेन. राल्फ पण आलाय. चला, बापरे खूप उशीर झाला. 6 वाजता निघायचं होतं. काही प्रॉब्लेम नाही. अप्पा मोर्या, आम्ही व्यवस्थित जाऊ देत आणि व्यवस्थित येऊ दे. दोघेही आमचं रक्षण कर आणि राईड खूप व्यवस्थित पूर्ण होऊ देत. तर हा आता वाशीचा ब्रिज क्रॉस करतोय. तसं मी सांगितलं की मी चाललोय भीमाशंकरला. तर आपला मी सेम रूट, मी बऱ्याचदा हा रूट केला आहे, म्हणजे मी बऱ्याच व्लॉगमध्ये माझा हा रूट आहे. पुण्याच्या दिशेने जायचं आहे, म्हणजे पनवेलवरून लोणाळावरून पुणे करायचं आहे आपल्याला. पुण्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे चाकणच्या दिशेने, अगदी देहू रोडपर्यंत नाही जायचं आहे. तर ज्योतिर्लिंग भीमाशंकरचं इथून 171 किलोमीटर दाखवतं. आता मी वाशीला पोचलो आहे माझ्या घरापासून आणि एस्टिमेटेड टाईम दाखवतो आहे 4 तास 24 मिनटं, म्हणजे 4.5 तास पकडा. आमचा एक ब्रेक होईलच मध्ये आम्ही पुढे जाऊन कुठेतरी थांबू. आरामात यायचं, आपल्याला काही घाई नाही आहे. स्टार्ट करूया. एस्टिमेटेड टाईम दाखवतो आहे 11:30, म्हणजे नाश्त्यासाठी समजा अर्धा पाऊण तास गेला. आणि थोडंफार जर आम्ही कुठे चांगलं लोकेशन मिळालं तर ड्रोन उडवायला थांबलो तर आम्ही 12:30 मॅक्स टू मॅक्स 1 वाजेपर्यंत पोहोचू, असा माझा अंदाज आहे. बघू किती वेळ लागतो आहे हे तर आताच्या टाईमच्या हिशोबाने सांगतो आहे. जरा जेव्हा आपण लोणावळा क्रॉस करून जेव्हा पुण्यावरून लेफ्ट घ्यायचं आहे, तो त्या लेफ्टला खूप ट्रॅफिक असतं. ट्रॅफिक म्हणजे ट्रक ट्रॅफिक खूप असतं, कारण तो खूप इंडस्ट्रीयल एरिया आहे. मी माझी औरंगाबादची राईड केलेली तेव्हा आम्ही येताना तो रूट घेतला होता. औरंगाबादवरून येताना आम्ही व्हाया पुणे आलेलो, तर तेव्हा मी तो एक्सपिरियन्स केला आहे त्या रोडचा. खूप म्हणजे खूप, एक तर सिंगल लेन रोड आहे आणि ट्रक ट्रॅफिक खूप असतं त्या रस्त्याला. तर माझाही अंदाज तोच आहे की हा त्याच रस्त्याने घेऊन जाणार आहे. बघू, होप फॉर द बेस्ट. राल्फने कालच नवीन जॅकेट घेतले, ग्लोव्ज नाही घातलेत. त्याला पण आवड आहे राईडची. राल्फ आणि माझी ही 3री राईड. पहिली राईड आम्ही लोणावळा, नंतर अलिबाग आणि आता भीमाशंकर. राल्फकडे इंटरकॉम नाही आहे, तर आम्ही दोघं तसे कनेक्टेड नाही आहे, त्यामुळे आम्ही आरामात चाललो आहे. उगाच स्पीड नाही पकडत आहे. मी 70-80 मॅक्स 90 याच रेंजमध्ये चालणार आहे, जेणेकरून आम्ही दोघं एकत्र राहू, आमची चुकामुक नाही होणार.
आणि मी लीड करतोय, तर माझं कायम लक्ष आहे मिररमध्ये. बसमधली लोक बघा, वळून वळून बघतात गाडीकडे. जेव्हा असं फुल गेअर बसेल ना, काय अटेन्शन मिळतं. मी झिरो नाही केलं, प्रत्येक वेळी विसरतो मी. आता मी अप्रॉक्स माझ्या घरापासून 20-25 किलोमीटर आलो असणार. आणि हा सुंदर असा सनराईज झालेला आहे. सकाळी लवकर राईडला निघाला ना की हे सगळं अनुभवता येतं. आणि क्लायमेट पण किती मस्त आहे, खूप प्लेझंट आहे. आणि आता आम्ही तर पुढे तर लोणावळा, पुणे म्हणजे त्या बाजूला तर थंडी असणारच. म्हणजे तेवढं टेम्परेचर ड्रॉप नाही होणार असं वाटतं मला. तर बघू, कारण आम्ही पोचून जाऊ जास्त ऊन यायच्या आत. या दोघांमध्ये जुगलबंदी चालू आहे बघा, 30-35च्या स्पीडवर. आणि हा ट्रक जिंकलेला आहे आणि आम्हाला जागा मिळालेली आहे. 6, 7, 10. टक्किन करून चालवली ना तर जाते गाडी 130च्या पुढे. आता कॅमेरामध्ये दिसतंय का नाही माहीत नाही, पण फॉग आहे बऱ्यापैकी आणि थंडी वाढत चालली आहे. थंडी आता जाणवते की थंड आहे, असं वाटतंय की मी आतमध्ये विंटर लायनर घालायला हवं होतं. बेस्ट सीझन आहे, बेस्ट रायडिंगसाठी. जास्त थंड पण नाही आणि गरम नाही, असा क्लायमेट असेल ना खूप मजा येते राईड करायला. म्हणजे स्पेशली मला तर खूप मजा येते. आता एक बस चालली आहे मागे, तुम्हाला मिररमध्ये दिसतंय. त्या बसमधले पण सगळे मला थम्सअप करतात. हा, पण ह्याला वाटलं मी ह्याला करतोय, पण ह्याला करत नव्हतं. बाइकिंग ब्रदरहूड आहे ना, खूप स्ट्रॉंग आहे. अशी एका सेकंदाला माणसं आपली होऊन जातात, फक्त हँड जेस्चर्सनी. विचार करा. ओम नमः शिवाय, बम बम भोले. फॉग तर वाढतच चाललंय. आता तर खूपच जास्त फॉग झालंय. लोणावळ्याच्या घाटामध्ये काय होणार आहे काय माहिती. घाटात पण खूप फॉग असणार. काय खोपोली आलंच, खोपोली क्रॉस केल्यावर लगेच घाट सुरू होईल. समोरचे डोंगर तर दिसत नाही आहे, फक्त बॉर्डर दिसते. आणि हा आता खंडाळ्याचा घाट सुरू झालाय. थोडी लीन करू पण बाई. इथे ट्रॅफिक, हां ते पुढे क्रेन चालली आहे, हायड्रा, तिच्यामुळे ट्रॅफिक झालं. बापरे, थांबलीच तिथं स्लोपवर. एस टीवाला काय करणार. चल निघाली. पण एक खाली धुकं होतं, त्या हिशोबाने घाटात काहीच नाही आहे. म्हणजे घाटात धुकंच नाही आहे. खूप हार्श सनलाईट येते डोळ्यावर.
तर इकडे एक ब्रेक घेतला होता ब्रेकफास्टसाठी. काहीतरी खाऊ. रामाकृष्ण म्हणून हॉटेल आहे. लोणावळ्याला पोचलो आम्ही. काय ऑर्डर करतोय? मला मेदू वडा. तर आता इथे नाश्ता करून तर झालाय. आता निघायची तयारी. आता एखादा स्टॉप घेऊ आम्ही. ड्रोन उडवायचा आहे त्यासाठी. बघू कुठे चांगलं लोकेशन मिळालं तिकडे ड्रोन उडवू. तर आतल्या रस्त्यालाच ड्रोन उडवू मोस्टली. तर निघूया आता. निघायचं चलो. एकशे 6.35. तर लोणावळा क्रॉस करून पुढे आलो आहे. आता बराचसा पॅच असा सरळच आहे. स्ट्रेट रस्ता आहे. म्हणजे कंपेअर केलं जर तुम्ही पनवेलपासून लोणावळ्यापर्यंत तर तिकडे खूप टर्न्स अँड घाट्स आहेत. तर तसं इथे नाही आहे. म्हणजे लोणावळा टू पुण्यापर्यंत असं सरळ सरळ रस्ताच आहे. तर इथे बऱ्यापैकी स्पीड मेंटेन करता येतं. आणि सूर्य खूप त्रास देतोय. व गाणी ऐकतोय भारी आणि स्पीकर्स लावलेत. आफ्रिका ट्विन आहे. मी बोलत होतो सूर्य खूप त्रास देतोय. असं डायरेक्ट सनलाईट येते खूप हार्श. आणि आम्ही टुवर्ड्स सन चालतोय. पूर्वेच्या दिशेने चालतोय तर खूपच त्रास देतोय. ठीक आहे तरी मी गॉगल लावला आता. तर थोडं कंट्रोलमध्ये आहे. लेफ्ट घेतलाय तळेगाव MIDC रोडसाठी. स्टे ऑन तळेगाव MIDC रोड 5 किलोमीटर्स. आणि अचानक रस्ताच बंद आहे. असे पुन्हा दगड लावलेत. पण गुगल मॅप तर सांगते सरळ जावा म्हणून. हा एक ऑफ रोड पॅच आलाय छोटा. बघू. समोर रस्ता तर दिसतोय म्हणून आम्ही रिस्क घेतली इथे टाकायची. हा ट्रकवाला पण फसलाय विचार. And we are back to tarmac. क्या भारी रस्त्यावर आम्ही गाडी चालवतो. आता थोडा वेळ राल्फ लीड करतोय आणि मी मागून चालवतोय. कुठल्या आतल्या रस्त्यावर आलो आम्ही एकदम. हायवे कुठे लांब लांबपर्यंत पत्ता नाही आहे हायवेचा. मला लेफ्ट दाखवतोय. राल्फला राईट दाखवतोय. मला लेफ्ट दाखवतोय. यांना विचारूया. भीमाशंकर. अच्छा सर. मग हा रस्ता कुठे जातो? इच्छा दाखवत होता तिकडे. थँक्यू. हे गुगल कुठून आतून घेऊन आलोय माहित नाही. आता गुगल मॅपच्या भरोशावरच चाललो. सुंदर असं नदी आहे मला वाटतं हे. हा नाही कळेल मॅपच्या हिशोबाने. निघूया. चलो बाय बाय नदी.
तर अशा सुंदरशा लोकेशनवर आम्ही इथे थांबलेलो. थोडे थंबनेलचे फोटो घेतले, थोडे असंच टाईमपास केला. सुसू ब्रेक घेतलेला ॲक्च्युली, तर तो थोडा लांबच झाला. आणि मग मी माझं इथे Insta 360 पण इथे लावला आहे. तर बघू कसं शॉर्ट्स येत आहेत 360चे. लोणावळ्यापासून 58.2 म्हणजे जवळजवळ 60 किलोमीटर आलो आहे आम्ही. लँडस्केप खूप भारीच आहे. इथे पूर्ण व्हॅली आहे, हे पूर्ण डोंगर आहे आणि प्रत्येक डोंगरावर पवनचक्क्या आहेत, विंडमिल्स. मला आठवतं आहे लास्ट टाईम मी हे सेकंड टाईम येतो आहे भीमाशंकरला. हे आधी पण मी एकदा आलेलो, पण तेव्हा मी असंच आलेलो. तेव्हा मी बाईकनेच आलेलो, म्हणजे तेव्हा असं काय रायडिंग वगैरे करायचं काय नव्हतं. कधीची गोष्ट आहे, 2014 नाही तर 15ची गोष्ट असणार, जेव्हा मी माझी FC घेतलेली नवीन. त्या टायमिंगला तेव्हा एक ग्रुप होता, रायडर्स ग्रुप, त्यांच्यासोबत आम्ही आलो. मी, माझा एक फ्रेंड होता निनाद, आणि अजून एक फ्रेंड होता. तर आम्ही 3 जण त्या ग्रुपसोबत आलेलो. तेव्हा पण खूप मजा आलेली. तेव्हा मी ह्या रस्त्याने नाही गेलेलो. हा खूपच छोटा गावागावातून घेऊन जाणारा रस्ता आहे. आता त्या पवनचक्क्या अजून जवळ आल्यात, मस्त वाटतं बघायला. या रस्ता पण खूप मस्त आहे. 360 चालू करतो. सो गाईज, मी पोचलो आहे इथे भीमाशंकरच्या रिसॉर्टला. ब्ल्यू मुरमुन म्हणून या रिसॉर्टचं नाव आहे. खूप चांगलं रिसॉर्ट आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर मला पोचायला इथे वाजले 12:15 ऑलमोस्ट. आणि आता आम्ही सगळं रूम्स वगैरे चेक केलं आणि आता चेक इन करतो आहे. तर हा माझा दिवसभराचा जो व्लॉग होता, म्हणजे सकाळपासून आत्तापर्यंतचा राईडचा, तर हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि पुढची जर्नी बघण्यासाठी माझा आता नेक्स्ट प्लॅन आहे, तुम्हाला एक रिसॉर्टचं टूर देईन आणि आम्ही फ्रेशन अप होऊन थोडा टाईम नंतर जेवून थोडं रेस्ट करणार आणि मग इव्हनिंग टाईमला देवळात जाणार आहे. हा माझा नेक्स्ट व्लॉग असणार आहे. तर ही पूर्ण सिरीज बघा, तर तुम्हाला पूर्ण सिरीजची मजा घेता येईल. मध्येच एखादा व्लॉग बघू नका. ह्या सिरीजचे 3 व्लॉग येतील. हा पार्ट इथे संपतो आहे. नंतर माझं भीमाशंकर देवळामध्ये जायचं आहे, तो एक पार्ट असेल आणि उद्याचा एक पार्ट असेल. उद्या मी इथून निघणार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा यार, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय बाय.